आता आपल्या लहानपणाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाणा खायला मिळत होतो, खिचडी. हेच एक पद्धत म्हणजे हे एक प्रकार सगळ्यांना माहीत होतं आणि मोस्टली खूप कमी लोकांच्यामध्ये साबुदाणा वडा तयार होत होतो. तर आमच्या घरी मला तरी आठवतसुद्धा नाही आहे की उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडीच असायची. सो अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा. साबुदाणा वडा तुमचा अजिबात तेलात कधीच फुटणार नाही आणि एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट होऊन जाईल. नक्की अशा पद्धतीने करून बघा. काल रात्री मी साबुदाणा भिजत घातलेला होता. सकाळी नंतरनं त्याला काय केले मी इकडे बटाटे उकडायला ठेवले आणि नंतरनं त्याला एकदम स्मॅश करून घ्या किंवा बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता. आणि साबुदाणा ऑलरेडी मी भिजत घातलेलं होतं, तर मिक्सरच्या जारमध्ये त्याला एक 5 ते 10 सेकंद फिरून घ्या. आणि ॲक्च्युली खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. त्याच भांड्यामध्ये इथे मी मिरची आणि जिरं घातलेलं आहे, त्याचीही पेस्ट करून घेत आहे. का तर ॲक्च्युली की नाही आपला जे साबुदाणा वडाचा जो तिखटपणा आहे तो एकसारखा यायला हवं, म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. नंतर यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, थोडंसं साखर घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे. मी यामध्ये थोडंसं पिंक सॉल्टसुद्धा टाकलेलं आहे, तुम्हीही टाकू शकता. नाही जर असेल तर आपलं साधं नॉर्मल मीठ जरी टाकला तरीही चालेल. नंतर छान मायेनं असं त्याला मळून घ्या, एकदम मस्त असं मळून घ्या. नंतर त्याला छोटी छोटी टिक्की तयार करा आणि आपला गॅस एकदम लो टू मिडियम फ्लेमवरतीच हवा. एकदम हाय फ्लेमवरती तुम्ही त्याला तळून घेऊ नका. एकदम छान कुरकुरीत असं फ्राय करून घ्या. मस्त असा आपला साबुदाणा वडा तयार होतो, कधीच फुटणार नाही तेलामध्ये. नक्की ही ट्रिकसुद्धा यूज करून बघा. अशा तऱ्हेने आपला मस्त असा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. चला पटकन या खायला.